हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती, आनंदाची माहिती ही आता तुम्ही पाहताय. आज अधिकृतरित्या बुलेटिन आलेला आहे. रात्री मी तुम्हाला सांगितलं होतं लाईव्ह सेशनमध्ये, जे आपले मुलं पाहिलेत, जे मित्र पाहिलेत, की आज गुरुवार, आज पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये परीक्षा परिषदेमध्ये मीटिंग होणार आहे. मीटिंगच्या नंतर ह्या गोष्टी क्लिअर होतील असं सांगितलेलं होतं. दुपारी मी जाणार होतो 3च्या नंतर, परंतु त्याच्या अगोदर त्याची बुलेटिन आलेली आहे मित्रांनो. ह्याचा अर्थ सकाळी आज त्याची बैठक झाली आणि अधिकृतरित्या परीक्षा परिषद आणि शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्याकडनं हे बुलेटिन आलेलं आहे. म्हणजेच आता अधिकृतरित्या भरतीला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. तर हे पूर्ण बुलेटिन काय आहे, नेमकं काय प्रवर्ग आहे, मोबाईल नंबर चेंज असेल, काही इतर काही समस्या आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे काही मुलाच्या समस्या असतील तर आपण काय काय करू शकतो, आणि प्रेफरन्स किती तारखेपासून किती तारखेपर्यंत, ही सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त मित्रांमध्ये हा शेअर करा मित्रांनो. ठीक आहे. चला, मी जास्त वेळ घेत नाही, सुरुवात करतो. पहा मित्रांनो, आज 6 तारीख, आज बातमी आलेली आहे पवित्र पोर्टल संदर्भामध्ये, तुम्ही पाहताय. ठीक आहे. पहा, 6 ऑगस्ट 2026 आज आलेली बुलेटिन उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता पहा, याच्यामध्ये कसं आहे, काय काय बदल दिलेले आहेत ते तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम पहा, उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम सर्वसाधारण सूचना 2025 टेटची झालेली आहे. त्याच्यामध्ये शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत, लॉक करण्याबाबत ही बुलेटिन आहे मित्रांनो. अत्यंत आनंदाची ही माहिती आहे. आता ह्याच्यामध्ये पहा, समोर जर आपण पाहिलं तर काय काय सर्व गोष्टी आहेत. ठीक आहे. पहा, आता मला थोडंसं अजून मोठं करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला वाचायला सोपं जाईल मित्रांनो. ठीक आहे. चला बघा, शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही दिनांक 27/5 ते 30/5 पहिला टप्पा. ठीक आहे. त्याच्यानंतर 2/6 ते 5/6 दुसरा टप्पा. हे 2 टप्प्यामध्ये आपली शिक्षक बुद्धिमत्ता अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी पेपर झालेला आहे 2025 ला. मी रात्री सुद्धा हे सांगितलंय. ठीक आहे. यात आली सदर चाचणीस 2,28,808 लोकांनी, म्हणजे अधिकृत आकडा झाला, नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवारांनी ही चाचणी प्रविष्ट होते. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो, हे अधिकृत आकडा आहे सर्व. नंतर या चाचणीस प्रविष्ट उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली होती. ओके. तर पहा, हे सर्व वेबसाईट आहे. महाराष्ट्र रिक्रुटमेंट org.in या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांच्या या प्रक्रियेत सहभागी होता येईल. हे काय महत्वाचं नाही, म्हणजे काय काय फॅक्ट महत्वाचं ते मी देऊन घेणार आहे, जास्त तुमचं वेळ होणे. ठीक आहे. यासाठी आता पहा, हे महत्वाचा विषय आहे, 4 नंबरचा पॉईंट बघा. ठीक आहे. पहा मित्रांनो, उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा दिनांक, ठीक आहे, दिनांक कधीपर्यंत दिले, दिनांक 6/8/2026, 6/8/2026. ठीक आहे. ते म्हणजे थांबा, याच्यामध्ये काय आहे, 6 फक्त त्याच्यामध्ये ड्युरेशन महत्वाचं आहे आपल्याला. ठीक आहे. पहा, उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा 6/8/2026 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे आजपासून देण्यात येत आहे मित्रांनो, आजपासून देण्यात येत आहे. उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातीचा अभ्यास करावा. सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावरील होम पेज डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येईल. म्हणजे कसं, होम पेज आहे जे आपण लॉग इन केल्याच्या नंतर संकेत होम पेज डाउनलोड मेनूमध्ये पाहता येतील. मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू, विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. लेफ्ट साईडला आपण जेव्हा पोर्टल ओपन करतो, लेफ्ट साईडला, ते पण मी तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये दाखवणार, स्वप्रमाणपत्र ओपन करून की कसं कसं हे करायचं, सर्व ह्या टेलिग्रामवरती. आणि मार्गदर्शन पण या चॅनलवर तुम्हाला मी प्राधान्यक्रम कसे देणार आहे ते पण सांगणार आहे मित्रांनो. कोणी नाही असेल तर तुम्ही एजेस करिअर अकॅडमी हे ॲप जॉईन करा, म्हणजे डाउनलोड करा, आणि त्याच्यावर तुम्ही फीस परचेस करून तो बॅच घेऊ शकता. ठीक आहे. चला, आता दुसरा 5 नंबरचा पॉईंट झाला. 6 नंबरचा पॉईंट बघा. 6 नंबरचा पॉईंट काय आहे ते पाहू. ठीक आहे. उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करून, ठीक आहे, मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल. दोन एकत्रित करता येत नाही, त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री करतील. आपण करायची खात्री म्हणजे पूर्ण पाहायचं, व्यवस्थित झाले का, 100 दिलोय का, संस्थेला 50 दिलोय का, ते सर्व व्यवस्थित पाहायचं. ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे, काळजी करण्याचं काही कारण नाही. पहा, मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू आणि मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार
लॉक करू शकतील, जनरेट आणि लॉक करू शकतील. म्हणजे मुलाखत आणि मुलाखतीशिवाय हे दोन्ही येईल एकदाच, परंतु अगोदर मुलाखतीशिवायची यादी लागते, नंतर मुलाखतची यादी लागते. ठीक आहे, हे तुम्हाला सांगतो, वेळोवेळी सांगत जाऊ मी. उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक हे महत्वाचं आहे. 6 ऑगस्ट 2026 म्हणजे आजपासून ते 11 ऑगस्ट. ठीक आहे, म्हणजे 6, 7, 8, 9, 10, 11 मोजा किती दिवस झाले? 6 दिवस. फक्त 6 दिवस भेटलेले आहेत. कसं, सॉरी पेन आहे. फक्त 6 दिवस. किती? 6 दिवस भेटलेले आहेत. अब आएगा मजा. ठीक आहे, 6 दिवसामध्ये प्राधान्यक्रम जनरेट करायचे. लिमिटेड मुलांना आम्ही प्राधान्यक्रम जनरेट करून म्हणजे प्रेफरन्स लॉक करून देणार आहे. एकदम लिमिटेड मुलांना, जे स्वतः आम्ही भरून देणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणाला बॅच घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲपची लिंक टाकणार आहे. पहा, त्याच्यानंतर पहा, उमेदवारांनी विविध मुदतीतून प्राधान्यक्रम लॉक करावेत. मुदतीत म्हणजे 11च्या अगोदरच लॉक करावेत, हा नियम आहे. ठीक आहे, पवित्र पोर्टल मार्फत मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू भरती परीक्षेचा नियमित फेरीची कार्यवाही सर्वप्रथम करण्यात. मी तुम्हाला आता सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? विदाऊट इंटरव्ह्यूची फेरी अगोदर होईल. कळलं? 10 नंबरचा पॉईंट काय? विदाऊट इंटरव्ह्यूची फेरी अगोदर होईल, त्याच्यानंतर मग सर्व गोष्टी होतील. म्हणजे काय, 10 नंबरचा पॉईंट काय म्हणलं तुम्हाला? विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे विना मुलाखतचा राऊंड अगोदर होईल, नंतर मुलाखतचा राऊंड होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर शासन निर्णय 2/4/2026 मधील तरतुदीनुसार उमेदवारांचे टेट 2025 चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ निवडीच्या शिफारशीसाठीच लागू राहतील. म्हणजेच पवित्र पोर्टल मार्फत एकदा निवड झाल्यास त्या चाचणीतील गुणाच्या आधारे दुसऱ्या पदावर निवड होणार नाही. म्हणजेच एक बिंदू एक पद हे लागू राहील. ह्या जी आर नुसार 2 एप्रिल 2026 ला एक जी आर आलेला आहे, त्याच्यानुसार 1 बिंदू 1 पद ह्या भरतीमध्ये लागू राहील. म्हणजे एकदा निवड झाली, 1ली ते 5वी असेल, 6वी ते 8वी असेल, 9वी 10वी असेल, 11वी 12वी जे पण तुमच्या वर्गावर निवड होईल त्यानुसार एकदाच निवड होईल. तुम्ही विचारपूर्वक प्राधान्यक्रम देणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला समोरचा मुद्दा घेऊ. 12 नंबरचा पॉईंट पहा. 12 नंबरच्या पॉईंटमध्ये बघा, त्याच्यामध्ये काय, उमेदवारांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह, ठीक आहे, या दोन्ही प्रक्रियेत सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे. मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार उपलब्ध प्राधान्यक्रमापैकी जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. तसेच मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार उपलब्ध प्राधान्यक्रमांपैकी जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. म्हणजे 100 आणि 50. ठीक आहे, झडपी MNP म्हणजे महानगरपालिका नगरपालिका मिळून 100, बाकी सर्व संस्था मिळून 50. पण ह्याच्यामध्ये अजून एक येणार, कारण विदाऊट इंटरव्ह्यूच्या जे संस्था आहेत ते पण या 100 मध्ये येतील, बरं का, हे तुम्हाला सांगायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर दुसरा आहे 13 नंबरचा पॉईंट. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. जो सेल्फ सर्टिफाय कॉपी आहे त्यानुसारच तुम्हाला प्राधान्यक्रम देता येईल, त्याच्यात बदल करता येणार नाही, एवढं सांगायचं तुम्हाला. ठीक आहे, 14 नंबरचा पॉईंट. ठीक आहे, 14 नंबरचा पॉईंट थोडा फास्ट घेतो का, महत्वाचं जे आहे ते येणार आहे पॉईंट. बघा, जे उमेदवार प्राधान्यक्रम ठीक आहे निवड जनरेट करून लॉक करणार नाही ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाही. म्हणजे प्राधान्यक्रम लॉक करणं खूप गरजेचं आहे, अन्यथा काही खरं नाही. म्हणजे तुम्ही म्हणजे भरतीच्या रेसमध्ये राहणार नाही. ठीक आहे, याचा अर्थ असतो की तुम्हाला नोकरी लागायची, तुम्हाला नोकरीची गरज नाही, पण तुम्ही लॉक केलं नाही याचा अर्थ होतो तुम्ही बाहेर डायरेक्ट. ठीक आहे, प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व्यावसायिक इतर अर्थेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी. म्हणजे त्यांनी आपल्याला सांगत आहेत तुम्ही खात्री करूनच सर्व गोष्टी करा. काही तांत्रिक बाबीमुळं म्हणजे टेक्निकल इश्यूमुळं, अपवादात्मक प्रकरणी अथवा स्वप्रमाणपत्राने चुकीची माहिती नोंद केल्यामुळे जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्थेशी अन्य पात्रशी सुसंगत नसतील तर असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत. असे केल्यास परिणामी उमेदवाराची चुकीच्या पदावर नियुक्तीच्या मुलाखती शिफारस झालेला उमेदवार स्वतः जबाबदार राहील. म्हणजे काय होते माहिती आहे का, सेल्फ सर्टिफाय करत असताना जेव्हा तुम्ही चुकलेला असेल तर ते काळजीपूर्वक तुम्ही हे प्राधान्यक्रम भरा. जर चुकीच्या गोष्टी घडल्या, शैक्षणिक आधार तुम्ही चुकली, तुम्हाला जर प्राधान्यक्रम मध्ये एखादी शाळा भेटली
ठीक आहे. जसं उदाहरणामध्ये ज्यांचं BA झालेलं इंग्रजीमधून त्यांनी मॅथ सायन्सचा TET पास आहे, तुम्हाला जर मॅथ सायन्सचं जर पद भेटलं तर तुम्ही त्या निवडीच्या वेळेस बाहेर पडणार. खूप मुलं सांगितले, खूप लोकांनी सांगितलं की ज्यांचं BA इंग्लिश आहे त्यांनी मॅथ सायन्सची TET अपलोड करा. आता त्याचा परिणाम आता असं होईल, तुम्ही बाहेर पडणार डायरेक्ट. ठीक आहे, तो विषय वेगळा, मला कोणा टीका करायची नाही. पहा 16 नंबरचा पॉईंट, 16 नंबरचा पॉईंट. ठीक आहे, शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14/5/2025 ही तारीख लई महत्वाची बरं का. ठीक आहे, 14/05/2025 या तारखेच्या अगोदर 14 मे 2025च्या अगोदरच तुमच्याकडं व्हॅलिड कागदपत्र असतील तेच तुम्ही भरू शकता. त्याच्यात म्हणजे त्याच गोष्टीवर त्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यानंतरचे डॉक्युमेंट्स उदाहरणार्थ समांतर आरक्षणाचा प्रकल्प असेल, खेळाडू असेल किंवा इतर कोणतेही प्रमाणपत्र असतील तर तिथे अपलोड करू शकत नाही. फक्त जे D.Ed आणि B.Ed अपियर मुलांना संधी दिलेली होती ते वगळून, ते समोर येईलच मुद्दा. ठीक आहे, पहा महत्वाचा मुद्दा काय बघा आता. ठीक आहे, चाचणीसाठी परीक्षेत अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 14/5/2025 असा होता. त्यामुळे चाचणीसाठी सर्व संबंधित उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता 14/5/2000 अखेरपर्यंत धारण करणे अनिवार्य आहे. शासन शुद्धीपत्र क्रमांक TNT दिनांक 2/5/2025 शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात समाविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत समाविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. म्हणजे बघा हा मुद्दा कसा आहे, शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता म्हणजे त्याला आपण D.Ed आणि B.Ed ही व्यावसायिक आहे. ठीक आहे, आता प्रकारच्या शेवटच्या सत्रात म्हणजे अपियरवाल्यांना संधी ते सुद्धा याच्यात पात्र राहतील. याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी 25/9/2025 जो बुलेटिन काढलेलं होतं त्याच्यामध्ये व्यावसायिक अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांना विचारात घेण्यात येतील. म्हणजे अपियर मुलांना संधी देतील जर त्यांनी त्यावेळेस D.Ed आणि B.Ed अपियर असताना पास झालेले असतील आणि TET पास नापास त्यानुसार त्यांची ते निवड होईल. ते शैक्षणिक अर्हता वेगळी. ठीक आहे, आता पॉईंट नंबर 17 बघा. ठीक आहे, पॉईंट नंबर 17 हे एक महत्वाचा मुद्दा आहे. पॉईंट नंबर 17 मध्ये पहा 4/5/2025. ठीक आहे, 4/5/2025 अखेरपर्यंत धारण केलेला म्हणजे 14/5 शैक्षणिक अर्हता दिनांक 25/9 अखेरपर्यंत म्हणजे व्यावसायिक अर्हता जी आहे आपली कोणती D.Ed B.Ed ची धारण केलेली व्यक्ती व्यावसायिक अर्हता विचारात घेऊन जाहिरातीतील आरक्षण इयत्तांचा गट विषय यांचा एकत्रित विचार करून उमेदवारास त्यांच्या लॉग इनवर प्राधान्यक्रम देण्यासाठी रिक्त पदांची व्यवस्थापन निहाय उपलब्ध होतील. सदर रिक्त पदांच्या यादीतून उमेदवारांचे लॉक केलेले प्राधान्यक्रम लॉक प्रेफरन्स निवड प्रक्रियेत कोणत्यानुसार विचारात घेतले जातील. म्हणजे विचार करा मित्रांनो, इथं काय माहिती आहे का, ज्यांचं D.Ed ठीक आहे त्यानंतर B.Ed हे जे अपियर आहेत ना, अपियर हे अपियर्ड आहेत जे पास. ठीक आहे, अपियर्ड मुलं तिथं जर पास असेल तर त्यांना ही संधी आहे. एका वाक्यात सांगतो, हे पूर्ण ह्याचा अर्थ होतो फक्त व्यावसायिक. परंतु शैक्षणिक अर्थ DA म्हणजे BA BCom BSc ठीक आहे हे शिक्षणाचा तिथं उल्लेख नाहीये, व्यावसायिकचा उल्लेख आहे. आणि समांतर आरक्षण असेल इतर त्याचा सुद्धा इथं उल्लेख नाही. म्हणजे आपण ते मुलं ह्याच्यात येऊ शकत नाहीत 14 मे 2025च्या नंतरचे, एवढं सांगायचं. ठीक आहे, समोरचा मुद्दा, समोरचे बुलेटिन पॉईंट नंबर 18. ठीक आहे, पॉईंट नंबर 18 बघा. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम जनरेट होतील. स्वप्रमाणपत्र चुकीची माहिती नोंद केल्यामुळे उमेदवारास प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्यांनी प्राधान्यक्रम लॉक करू नयेत. चुकीची शैक्षणिक पात्रता टाकलेली आहे, चुकीचं फॉर्म प्रेफरन्स म्हणजे चुकीचं प्राधान्यक्रम म्हणजे सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे तर तुम्ही प्राधान्यक्रम टाकू नका. अन्यथा असे उमेदवार नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरतील. या बाबत उमेदवार स्वतः जबाबदार आहेत. उदाहरणामध्ये काही मुलांची समस्या आहेत SE BC आणि EWS. 27 फेब्रुवारी 2024 नंतर मराठा बांधवांना SCBC आरक्षण लागू झालं, EWS म्हणून ते आपोआपच बाहेर पडले. परंतु काही उमेदवार SCBC बांधव जे चुकून काही लोकांच्या मिसगाईडमुळे सेकंड फेजमध्ये बाहेर पडले होते नियुक्तीमध्ये, कारण का त्यांना EWS लागू नव्हतं, कॅन्सल झालेला होता, तरी त्यांची निवड EWS म्हणून झाली होती. परंतु आता तशी चूक तुम्ही करू नका, अन्यथा तुम्ही सरळ भरतीतून बाहेर पडणार. ठीक आहे, उदाहरण द्यायचं म्हणून हे तुम्हाला उदाहरण दिलं 22च्या भरतीचा. आताची तशी चूक होणे एवढंच मला सांगायचं. तरी पण काही मुलांचे चुकलेत अशी काही मला फोन आलेले होते. ठीक आहे, तो गोष्ट वेगळी. पहा तिसरा आहे 19 नंबरचा पॉईंट. उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल
करावायचा असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विहित मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील. म्हणजे तुम्ही सर्व उमेदवारांनी आपली अर्हता विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम करावे. लिमिट दिलेली नाहीये एका वाक्यात. उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रम करून करायचं असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करू शकतो. मागे पण तशी प्रोसेस होती 22च्या भरतीमध्ये, ते तुम्ही बदल करू शकता. पण जास्त खेळत बसू नका. मॅक्स 3 पर्यंत तरी केलं तर चालते, पण करू नका, खेळू नका. काळजीपूर्वकच भरा. आणि त्याच्यासाठी आम्ही गायडन्स बॅच काढलेली आहे. मी स्वतः आणि माझ्यासोबत प्राध्यापक गोपाळ कुकडे सर आहेत, ते तुम्हाला आम्ही लिमिटेड सीट आहेत, आम्ही तुम्हाला गाईड करू. त्याचं काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण का फ्रीची व्हॅल्यू नसते, म्हणून ह्या गोष्टी चालू आहेत. पहा त्यानंतर दुसरा 20 नंबरचा पॉईंट पहा. 20 नंबर काय म्हणते, उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्या क्रमाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 25 परीक्षेतील गुणवत्तेचे प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. उमेदवारांची गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रमावर नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उर्वरित प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही. म्हणजे लिमिटेड आहेत. 50च्या वर तुम्ही काहीच करू शकत नाही, 100च्या वर काहीच करू शकत नाही, त्याच्या समोरचा काहीच विचार करण्यात येणार नाही, ह्याचा अर्थ होतो. ठीक आहे. त्यामुळं जे प्राधान्यक्रम विचार घेतले जातील तेच तुम्हाला नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी निवड करण्यात येतील. वरून रॅन्डमली वरून खाली तुम्ही जसं प्रेफरन्स देणार त्याच्या तुमच्या मार्काच्या मेरिटच्या नुसार तुमचं सिलेक्शन होत असते. त्याच्या बाहेरचा नंतर काही तुमचा विचार होणार नाही. तर 100 मधून जरी तुम्हाला शाळा नाही भेटली तर तुम्ही सरळ बाहेर आहात, हे सांगायचं. ठीक आहे. त्यानंतर 21 नंबरचा पॉईंट बघा. उमेदवारांनी लॉग इन ओटीपी बेस असल्याने हे महत्त्वाचं पॉईंट आहे. मोबाईल क्रमांकावर ओटीपी येणार आहे. यास्तव ज्या उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल ठीक आहे करून घ्यावायचा आहे त्यांनी नजीकच्या शिक्षणाधिकारी ईओ प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक जे उत्तर दक्षिण पश्चिम कार्यालयामध्ये विनंती अर्ज देईल ओळखीच्या पुराव्याचा संपर्क साधावा. मी खूप मुलांची समस्या होती, काही मुलांचा मोबाईल नंबर हरवलाय, मोबाईल हरवलाय, ते फोन बंद झाले, तर आम्ही काय करायचं, ओटीपी येत नाही. तर त्यांना सांगतोय प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्याकडे जा, तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तिथून तुम्ही मोबाईल नंबर बदल करून घेऊ शकता ओटीपी घेऊन. परंतु ते करत असताना तुमच्याकडे सर्व कागदपत्र तुमचे ओरिजिनल त्यांच्याकडे पाहिजे. तुम्ही जे विद्यार्थी आहात ज्यांची समस्या आहे ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जावा, ते तुम्हाला बदल करून देतील. एवढं सांगायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर 22 नंबरचा पॉईंट बघा. थोडीशी बुलेटिन मोठी आहे, व्हिडिओ मोठा होईल पण समजून घ्या. उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे, जात प्रवर्गाची प्रमाणपत्रे, समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे, इतर सवलती संबंधित प्रमाणपत्रे जरी अपलोड केली असली तरी त्यापैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी सत्यता पोर्टल मार्फत तपासण्यात आलेली नाही. उमेदवारांनी कोणत्याही दाव्याच्या पुष्ट्यर्थ ठीक आहे सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी व्यवस्थापनाकडून केली जाईल, म्हणजे संस्थेकडून केला जाईल. तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केले ते व्हॅलिड आहे याची गॅरंटी नाही. आम्ही ते सर्व ती संस्था ज्या झडपीला तुम्ही मनपाला नपाला संस्था लागणार ते सुद्धा ते तपासतील. यामध्ये कोणत्याही तफावत आढळून आल्याची कोणत्याही टप्प्यावर संबंधित उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल. यास्तव उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करतेवेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. खूप मुलांनी फेक डॉक्युमेंट जरी टाकले तर तिथं व्यवस्थापन परत तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करेल. तिथं जर तुम्ही चुकले तर डायरेक्ट बाहेर. ठीक आहे. हा प्रॉब्लेम या अर्थ त्याचा निघतो. 23 नंबरचा, त्यामुळे काळजीपूर्वक प्राधान्यक्रम भरा मित्रांनो. ठीक आहे. आता 23 आणि 24 पहा. 23, 24, 25 पहा. उमेदवारांनी स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी पवित्र पोर्टल खोटी, चुकीची किंवा अपूर्ण माहिती नमूद केली असेल, तसेच खरी माहिती लपून ठेवली असेल किंवा त्यात बदल केला असेल किंवा कागद पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रामध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड केल्याचे दिसून आल्यास किंवा प्रमाणपत्र बनावट टीईटी फ्रॉड असल्याचे निदर्शनास आल्यास ते असा उमेदवार गैरवर्तणुकीबद्दल कोणत्याही टप्प्यावर अपात्र तर ठरेल त्यावर योग्य शिक्षेस तो पात्र राहील. समजून गेलं. तुम्ही जर एखादा डॉक्युमेंट्स जर चुकीचं फ्रॉड अपलोड केलेला असेल तर तुम्ही स्वतः कोणत्याही भरतीतनं ह्या म्हणजे कोणत्या टप्प्यावर तुम्ही बाहेर पडणार, कोणत्या टप्प्यावर बाहेर पडणार. चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतील तर तुम्ही पडणार. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक ह्या गोष्टी करा. ठीक आहे. काही मुलं काय होत नाही, तसं नाही, तुम्ही डायरेक्ट भरतीतून बाहेर पडता. सेकंड फेजमध्ये खूप मुलं अपात्र झाले, त्याचं कारण हे आहे. ठीक आहे. 24 नंबर, पूर्वचारित्र पडताळणीसाठी आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी सेवेसाठी पात्र राहणार नाही. असे उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र राहतील. म्हणजे काय, कुणावर काही केस आहे, गुन्हा आहे, तुम्ही गुन्हा नाही म्हणून असं त्यांच्यासाठीचा विषय आहे. उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट घेण्यासाठी लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट्स या मेनूमध्ये मुलाखतीशिवायसाठी व्ह्यू लॉक्ड प्रेफरन्स विदाऊट ठीक आहे विदाऊट इंटरव्ह्यू तसेच मुलाखतीसह व्ह्यू लॉक्ड प्रेफरन्स या टॅबवर क्लिक करून प्रिंट घेता येईल. म्हणजे डायरेक्ट शेवटचा टप्पा आहे. ठीक आहे. हा शेवटचा टप्पा आहे म्हणजे आपण प्रिंट घेण्याच्या संदर्भामध्ये. ठीक आहे.
प्रिंट घेण्यासंदर्भात शेवटचा टप्पा आहे. तुम्ही डायरेक्ट सर्व लॉक केल्यानंतर ऑलरेडी डेस्कटॉपवर येऊन जातो डायरेक्ट मुलाखत आणि मुलाखत. तुम्हाला ते सर्व लाईव्ह मध्ये दाखवणार आहे मी. आता सध्या फक्त रेकॉर्डेड टाकतो अर्जंटमध्ये. ठीक आहे. आज संध्याकाळपासून तुम्हाला याच डिजिटल बोर्डवर मी लाईव्ह सर्व घेणार आहे. पहा, उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक विषयांसाठी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता धारण करीत असल्यास त्यास त्या व्यवस्थापनाचे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. म्हणजे कसं, एकाच व्यवस्थापनात एकापेक्षा अधिक गट विषयासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता म्हणजे ज्यांचं डीएड आणि बीएड, एमएड असे खूप उच्च विभूषित जी मुलं आहेत, डीएड, बीएड, एमएड, ठीक आहे, अशी काही कलाचे, आर्टचे असे काही सर्टिफिकेट असेल तर त्यांना त्यांच्या एज्युकेशननुसार प्राधान्यक्रम मिळते. मी तुम्हाला हे सांगतोय. आणि अनलिमिटेड यांच्यासाठी खूप गरजेचं होतं, परंतु शासनातून नियम चुकीचा ठरवला. आता खूप प्रॉब्लेम होईल मित्रांनो ज्यांचं हायेस्ट एज्युकेशन झालेलं आहे. खरंच मला ह्या गोष्टीचं खूप काळजी वाटते, पण सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. आता 27 नंबरचा पॉईंट बघा. 27 नंबरचा पॉईंट. ठीक आहे. 27 नंबरचा पॉईंट बघा. त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादी काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांनी या ईमेल आयडीवर संपर्क साधायचा. ई-पवित्र पोर्टल epavitra25@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. याबाबत उमेदवारांना प्राधान्यक्रम योग्य संभाव्य अडचणींमध्ये मार्गदर्शन करण्यात येईल. काही जर समस्या आल्या तर या पोर्टलवर तुम्ही पाठवू शकता, एवढं सांगायचं, म्हणजे ईमेल करू शकता यांना. ठीक आहे. ज्या उमेदवारांना ओटीपी मिळण्यास अडचणी येत आहेत अशा उमेदवारांनी ते वापरत असलेल्या ब्राउझरची हिस्ट्री क्लिअर काचे करावी. त्यानंतरही समस्या निराकरण न झाल्यास इनकॉग्निटो टॅब प्रायव्हेट विंडो असतो, ह्याच्यामध्ये फक्त तुमचंच काम चालत असते. गुगलला तिकडे गेल्यानंतर राईट साईडला क्लिक करून इनकॉग्निटो टॅब ओपन करायचा, त्याच्यातून फॉर्म भरायचा आणि ओपन करायचं, ओटीपी येऊन जाईल. हे जुनच प्रोसेस आहे, तुम्हाला सांगतो आम्ही वेळोवेळी. ठीक आहे. पवित्र पोर्टल प्रसिद्ध झालेल्या जाहिरातामध्ये रिक्त असलेली पदे येत्यांचा गट, उदाहरणार्थ येत्या 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी, 12वी, 1, 2, 3, 4 डीएड कॉलेज शिक्षक 5. मला सांगा ज्यांचं एमएड, डीएड, बीएड झाले त्यांनी तर काय करायचं? 5 प्राधान्यक्रम येतात एका जिल्ह्यात, जर कॉलेज असेल तर 100 प्राधान्यक्रम द्यायचे. पहा, अध्यापनाचे विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण, समांतर आरक्षणासह इत्यादी बाबी एकत्रितपणे विचारात घेऊन उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत. उमेदवारांनी पवित्र पोर्टलच्या होम पेजवरील डाउनलोड अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीचे अवलोकन करावे. आलं ना? म्हणजे जे जाहिराती आहेत ना त्याचे अवलोकन करावे आणि त्यामधील आरक्षण, ठीक आहे, आरक्षण विषय यासह वरील सर्व बाबींचा, ठीक आहे, एकत्रित विचार करून आपण पात्र असूनही काही तांत्रिक बाबींमुळे प्राधान्यक्रम होत नसल्यास उमेदवारांनी यापूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून प्राधान्यक्रम नव्याने जनरेट करावेत. जनरेट केले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी संधीची मर्यादा असणार आहे, म्हणजे 3 असणार नाही. मात्र नव्याने गेलेले प्राधान्यक्रम लॉक करणे अनिवार्य आहे. तुम्ही प्राधान्यक्रम डिलीट कितीदाही करू शकता, परंतु ते लॉक करणं गरजेचं आहे. LOCK हा शब्द खूप महत्वाचा आहे भरतीमध्ये. तुम्ही सर्व अभ्यास करून हे नाही केलं ना तर सरळ बाहेर आहे तुम्ही. ठीक आहे. त्यामुळं मर्यादा असणार नाही लॉक करण्याची. मी कमीत कमी 3 सांगत होतो मागच्या सारखं, पण मागच्या पण मर्यादा नव्हतीच, तरी पण सांगतोय खेळत बसू नका एवढं सांगायचं. मर्यादा असणार नाही तरी पण तुम्ही काळजी घ्या आणि लॉक करणं विसरू नका एवढं सांगायचं. आता 28 नंबरचा पॉईंट बघा. पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या पदांच्या विषयाच्या संख्येत कोणत्याही कारणास्तव बदल होऊ शकते. जाहिरात झाला ना 11वी 12वीचा कार्यक्रम होऊ शकतो. अशा बदल झालेल्या पदांसाठी विषयासाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केले असल्यास त्याची नियुक्तीसाठी मुलाखतीचा विचार केला जाणार नाही आणि उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे चुकून जरी तुम्ही प्राधान्यक्रम लॉक जरी केले, ती संस्था जर बाहेर पडली काही कारणामुळे किंवा ती शाळा जिल्हा परिषद त्यांनी जाहिरात माघार घेतली तरी तुमचा विचार तिथं केला जाणार नाही असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे लॉक केले तर तुम्ही सेफ नाही. कमाल आहे. पहा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 29 नंबरचा पॉईंट बघा. 5 पेजची बुलेटिन नाही. पहा, थोडंसं बोर होईल तुम्हाला पण समजून जावा. आता उमेदवारांचा लॉग इन ID हा डॅश दिलेला आहे आणि 2025 याप्रमाणे असेल. ठीक आहे. ते तुम्हाला दिलेलं आहे त्यांना सर्व. पासवर्ड विसरला असला फॉरगॉट पासवर्ड हे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे तिथे देता येईल तुम्हाला. फॉरगॉट आणि पासवर्ड नव्याने सुद्धा सेट करता येतो. आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला झडपी म्हणतो, मनपा, नपा, शासकीय विद्यानिकेतन तसेच आदिवासी विकास अंतर्गत शासकीय शाळातील रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती मुलाखतीशिवाय प्रकारात असतील. काही शासकीय विद्यानिकेतन तसेच आदिवासी जाहिराती सुद्धा हे विना मुलाखतीला आलेले आहेत. यासाठी रिक्त पदासाठी 1 उमेदवाराची 1 या प्रमाणात पोर्टलमार्फत निवड करण्यात येईल. आलं ना? त्यानंतर मुंबई महानगरपालिकेतील MNP नवी मुंबई सब प्रायमरी अंतर्गत, ठीक आहे, शिक्षण खात्याच्या व्यवस्थापन गट क मधील शिक्षण सेवक या संवर्गातील एकूण 4 जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे BMC आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या, ठीक आहे,
बृहन्मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर त्यांच्या अटी, ठीक आहे, या उपलब्ध आहेत. म्हणजे यांनी जाहिराती दिलेल्या आहेत बीएमसीच्या. आनंदाची बाब आहे, म्हणजे आपण इन्फॉर्मेशनमध्ये थोडीशी आपल्याला गडबड भेटली. ठीक आहे, संकेतस्थळावर संपूर्ण जाहिरात अटी शर्तीसह उपलब्ध आहेत. संकेतस्थळावरील जाहिराती अनुसरून उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या, ठीक आहे, मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक राहील. जाहिरातीत नमूद पात्रता विषयक अटी शर्ती याचे तंतोतंत पालन होत असेल तर उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्राधान्यक्रम लॉक करावेत. तसेच जाहिरातीत नमूद संबंधित पदासाठीची पात्रता धारण न करता उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यास अशा उमेदवारांच्या निवडीसाठी, ठीक आहे, शिफारस होऊन कागदपत्र पडताळणीच्या वेळेस अपात्र ठरल्यास असे उमेदवार त्यास स्वतः जबाबदार राहतील. ठीक आहे, बीएमसी संदर्भात आहे. आता 32 नंबरचा पॉईंट बघा. म्हणजे आपली थोडी इन्फॉर्मेशन घेण्यात गफलत झाली, म्हणजे आपल्याला मावळ कक्षाने खोटं बोलले. पहा बघू आपण, तुम्ही तारटे आहे त्याचं उत्तर घेतोच त्यांच्याकडनं. खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील असतील. आणि मुलाखतीशिवाय या प्रकारासाठी एकास एक, ठीक आहे, आणि मुलाखतीसह या प्रकारासाठी एकास 3, ठीक आहे. उमेदवारांची एकाच 3 प्रमाणात मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येईल. शासन निर्णय जो आहे 2/4/2026चा, ठीक आहे, आता झालेला मागं मध्ये नमूद केलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार उमेदवाराच्या निवडीच्या कार्यवाही व्यवस्थापनाकडून पूर्ण होईल, असं ते अर्थ निघतो. ठीक आहे. माननीय 35 नंबरचा पॉईंट बघा. माननीय बघा इथं 35 नंबरचा पॉईंट आता इथे दिलेला आहे बघा. आता हे सर्वात महत्वाचा पॉईंट आहे. 55-60चा नियम तुम्हाला जे म्हणलं होतं, माननीय संचालकांना भेटल्यानंतर उत्तर हे भेटलंय बघा. इथं सर्वोच्च न्यायालयातील अनुज्ञा याचिका क्रमांक, ही याचिका क्रमांक आहे, मधील दिनांक 23/3/2026च्या आदेशान्वये टेट 25 होणाऱ्या पदभरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षेत त्यांच्या गुणानुसार सवलतीचे गुण पात्र ठरलेले उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी पात्र ठरतील. आलं ध्यानात? म्हणजे 55 आणि 60 हा नियम जो आहे ना तो उडाला. आता तुम्हाला मी मागं म्हणलं होतं अधिकृतरित्या तुम्ही बुलेटिन वाचू शकता. ठीक आहे, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, 83 आणि 90 कॅटेगरीवाले तुम्ही ओपन मध्ये जाऊ शकता ते निर्णय. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे 26 नंबरचा पॉईंट. 26 नंबरचा तुम्ही पॉईंट बघा मित्रांनो, 36 नंबरचा. उच्च न्यायालयाची विविध याचिकेतील निर्णयाच्या आधारे प्राधान्यक्रम देण्यात येत आहे. ते सर्वांना असं देतात जाहिरातीमध्ये. प्राधान्यक्रम जनरेट, सेव्ह, असाइन, रिअरेंज, लॉक इत्यादी बाबीची कार्यवाही करण्यासाठी 2022 मधील भरतीसाठी संकेतस्थळावर उपलब्ध असलेले युजर मॅन्युअल उमेदवारांना विचारात घेता येईल. आले ना? म्हणजे सर्व जुने माहिती आपल्याला विचारात घेण्यात येतील असं म्हणते. आणि प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे, ठीक आहे, जनरेट करणे, लॉक करणे इत्यादी उमेदवारांची तांत्रिक अडचणी असल्यास ई पवित्र 25@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. झाली बुलेटिन फायनली. ठीक आहे, झाली. आता तुम्हाला याच्यामध्ये एकच सांगतो, हे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे याच्यामध्ये बघा, एका मिनिटात समरीत येतो. 14/05/2025च्या अगोदरचे कागदपत्र चालतात पाहिजे, नंतरचे नाही चालत. दुसरा मुद्दा 11/6/2026 11/8/2026 पर्यंत शेवटची डेट आहे प्राधान्यक्रम लॉक करण्याची. तिसरा 55% 60%चा नियम इथं उडालेला आहे. ठीक आहे. संस्थेचा 50 आणि झेडपीला 100 आणि आदिवासी सर्व मिळून 100 असे प्राधान्यक्रम तुम्हाला भेटणार आहेत. ठीक आहे, कळलं का तुम्हाला? अशी भेटणार आहेत, एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. ठीक आहे, हे सर्व महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो, त्यामुळं काळजी करू नका, सर्व गोष्टी पॉझिटिव्ह होतील अशा पद्धतीने हे पूर्ण जी आर आहे आणि बुलेटिन आहे तुम्ही वाचू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आहे, तिथं तुम्हाला मी हे PDF मध्ये टाकणार आहे, तुम्ही पाहू शकता. घ्या, काळजी करू नका. प्राधान्यक्रम व्यवस्थित भरा. काही अडचण असल्यास मी संपर्क क्रमांक देणार आहे ह्याच्यामध्ये, ते संपर्क करा. आणि प्राधान्यक्रम स्पेशल बॅच लॉन्च केलेले आहे. जे काही मुलांना गरज असेल तर घ्या, काही नसेल तर काही हरकत नाही घेण्याची. परंतु तुम्हाला जर लागत असेल तर आम्ही 100% तुम्हाला ह्या डिजिटल बोर्डवर तुम्हाला स्वतःचे प्राधान्यक्रम लाईव्ह टेलिकास्ट ॲप्लिकेशनमध्ये भरून देऊ, एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि मी थांबतो. धन्यवाद.